जय गजानन. कुठल्याही देवतेची उपासना करताना जे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र वापरल्या जातात, स्तुती वापरल्या जाते, त्यात एक अत्यंत महत्त्वाची स्तुती असते त्या देवाची गायत्री. अनेक देवतांच्या विविध गायत्री आपल्याकडे आहेत. गायत्री हा एक छंद आहे, एका विशिष्ट पद्धतीच्या याच्यात निर्माण केलेला मंत्र, त्या वृत्तामध्ये निर्माण केलेला मंत्र, त्याला गायत्री असं म्हणतात. गणेशाची ही गायत्री आहे. गणेश गायत्री काय आहे? सगळ्यांना आपल्याला माहिती असलेली अथर्वशीर्षात आलेला तो मंत्र असतो, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात. त्याचा सरळ सरळ सामान्य अर्थ असा असतो की एकदंताय विद्महे, त्या एकदंताचं मी चिंतन करतो, विद्महे मी त्याचं चिंतन करतो किंवा मी त्याला शरण जातो. वक्रतुंडाय धीमहि, त्या वक्रतुंड असणाऱ्या भगवान गणेशाचं मी बुद्धीत विचारणा करतो. पहिल्यांदा विद्महे म्हणजे जाणतो अर्थ, दुसऱ्यांदा त्याचं चिंतन करतो. दोन शब्द आपल्यासमोर वापरले. पहिल्यांदा जाणतो, मग त्याचं चिंतन करतो. कशा करता? तन्नो दंतिः प्रचोदयात. तो जो दंती तो मला प्रचोदयात म्हणजे मला प्रचोदित करो, मला अधिक संपन्न करो, आनंदित करो, माझ्या विकासाला कारणीभूत ठरो, असा त्याचा सामान्य अर्थ असतो. पण हे झाले वरपांगी अर्थ. मग आतून अर्थ काय असतात? पहिल्यांदा वर्णन केलं, विद्महे म्हणजे जाणतो. कोणाला जाणतो? एकदंताय विद्महे, मी एकदंताला जाणतो. कोण एकदंत? केवळ एक दात एवढा अर्थ आहे का? मी आपल्याला वारंवार याच्यापूर्वी सांगितलं या व्याख्यानमालेमध्ये किंवा आधीच्याही प्रवचनमालेमध्ये की सामान्यतः जे मराठीचे अर्थ असतात ते जशाला तसे लागू पडत नाही. संस्कृतचे अर्थ जेव्हा आपल्याला घ्यायचे तेव्हा ते संस्कृतच्या अंगाने समजून घ्यावे लागतील. मग एकदंत शब्दाचा अर्थ काय? एकदंत शब्दाचा मुद्गल पुराणाने दिलेला अर्थ आहे की एका हे मायेचं रूप आहे, त्याच्यावर ज्याची दंत म्हणजे सत्ता चालते. कारण आपण म्हणतो ना की माझी ताकद आहे दाखवायकरता आपण काय करतो? दातओठ खातो. दात हे सत्तेचं प्रतीक आहे, दात हे मजबूतीचं प्रतीक आहे. मग त्या मायेला जो मजबूत धरून ठेवतो. पण गंमत पहा त्या दाताची कशी आहे? ते दात जर व्यवस्थित वापरले तर जगताला हानिकारक असणारे दात फायद्याचेही असू शकतात. म्हणजे काय? तर जशी एखादी सिंहीण आपल्या पिल्लाला उचलते, एखादी वाघीण आपल्या पिल्लाला उचलते, वास्तविक तिचे दात समोरच्याला फाडून टाकण्यासाठी पुरेसे आहेत, पण ते दात तिच्या पिल्लांना मात्र इजा पोचवत नाही, ते त्यांच्यासाठी मात्र उचलण्याचं साधन होतात. तसा माझ्या मोरयाचा दात आहे, सत्ता मोरयाची आहे, ती चुकीच्या माणसांकरता अत्यंत घातक आहे. सगळ्या राक्षसांना मारून टाकणारी ती सत्ता आहे, पण मला मात्र ती संरक्षण देणारी सत्ता आहे. म्हणून गणेशाचं वर्णन करताना जे वेगवेगळे 4 हातांचं वर्णन असतं ते आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की मोरयाच्या 4 हातांमध्ये वरचे जे 2 हात आहेत ते दुष्ट निर्दालनाचे हात आहेत. म्हणून एका हातात पाश घेतलाय, एका हातात अंकुश घेतलाय. पाशाचा अर्थ असतो बांधून ठेवणे, दुष्ट शक्तींना बांधून ठेवता आलं पाहिजे. आणि नाहीच ऐकलं तर त्यांच्यावर अंकुश असला पाहिजे. नुसता अंकुशच नसतो, अनेकदा त्या अंकुशाला परशूची जोड असते. याचा अर्थ अगदीच शक्य होत नसेल आणि अंकुश ठेवणंही जमत नसेल तर तुकडेही करता आले पाहिजे. ही गणेश शक्तीची, गणपती एका वेगळ्या अर्थाने समजून घ्या. गण म्हणजे समूह, त्यांचा पती प्रमुख कसा असला पाहिजे? तर या सगळ्या समूहावर नियंत्रण असणारा, या सगळ्या समूहाला आपल्याला पाहिजे तसं नेणारा आणि वेळ पडली तर त्यातल्या वाईटांना तोडणारा असला पाहिजे. म्हणून वरच्या 2 हातात पाशांकुश असतात, खालचे 2 हात मात्र सज्जन शक्तीच्या हिशोबातले आहेत. एका हातात रद म्हणजे दात तो तुटलेला धरलाय, मोर्याचा दात तुटलेला आहे. वारंवार समजून घेतलं पाहिजे. मोर्याचा दात तुटलाय हे बरोबर आहे, पण कोणता? आपण सगळेजण म्हणतो एकदंत, याचा अर्थ एक दात तुटला म्हणून. एवढा सामान्य अर्थ नाही. जर एक दात अर्धा तुटला असेल तर मोरयाला दीडदंत म्हणायला पाहिजे, पण मोरया दीडदंत नाही, एकदंत आहे. आणि त्यातही तुटला कोणता? तर त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं, डावा दात तुटलेला असला पाहिजे, उजवा पूर्ण पाहिजे. का? तर डावा याचा अर्थ वाईट, डावा याचा अर्थ कमकुवत, डावा याचा अर्थच नीच. त्या गोष्टी जिथं येऊन तुटतात, खंडित होतात, म्हणजे माया ज्याच्यापाशी येऊन भंग पावते त्या एक भंगदंताला अवस्थेला जी आहे त्याला एकदंत असं म्हणतात. त्याला मी विद्महे म्हणजे जाणतो.
मी त्या एकदंताला जाणतो म्हणजे काय, तर याचा अर्थ त्याची एकट्याचीच सत्ता आहे हे मी जाणतो, माझी सत्ता नाही, माझ्या भरोशावर मी काहीही करत नाही, मोरयाच्या सत्तेवर मी काम करतोय हे समजून घेणे, याला म्हणतात एकदंताय विद्महे. का गायत्री म्हणायची असते, त्या शब्दाचाच अर्थ मोठा सुंदर आहे. जी गायन केल्यामुळे माणसांना तारते तिला गायत्री असं म्हणतात. गायनात त्रायते असा त्याचा अर्थ आहे की जो गायनाच्या माध्यमातून, आणि गायन का नुसतं म्हणणे नाहीये, गायन शब्द वापरला कारण जेव्हा माणूस अत्यंत आनंदात असतो तेव्हा तो काय करतो, तर एक तर गातो तरी नाहीतर नाचतो तरी. त्याच्यामुळे गायन ही आनंदाची अभिव्यक्ती असते. जेव्हा माणूस अत्यंत आनंदात असतो, आणि अत्यंत आनंदात तो केव्हा असतो, त्याचं उत्तर आहे जेव्हा तो सगळं भगवान चालवतो याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हाच तो आनंदात राहू शकतो. जेव्हा मी करतो असं वाटतं तेव्हा एक तर होताना ते काम बिघडतं, नाही तर अहंकार तरी तयार होतो. म्हणजे वाईट झालं तर दुःख आहे, चांगलं झालं तर अहंकार आहे, दोन्हीकडून नुकसान असतं. हे दोन्ही न सांभाळायचं असेल, हे दोन्ही नको असेल तर उपाय काय, जे काय करतोय ते करता करविता एक गजानन ही भूमिका मनामध्ये पक्की ठेवली आहे की तो मोरया सगळं करतोय म्हटल्यानंतर त्याची एकट्याची सत्ता आहे ही भूमिका ठाम होते. आणि ही भूमिका मनात खऱ्या अर्थाने पक्की, म्हणण्यापुरती नाही, खऱ्या अर्थाने पक्की जेव्हा बसते तेव्हा त्याला एकदंताय विद्महे असं म्हणतात. मी त्याला एकट्यालाच जाणतो, त्याची एकट्याची सत्ता आहे हे जाणतो. हे झालं त्याचं स्वरूप. मोरया कसा आहे ते कळलं, त्याची एकट्याची सत्ता आहे ते कळलं. आपल्या काय कामाचं, आपल्या कामाचं म्हणून पुढचं दुसरं सांगितलं, वक्रतुंडाय धीमहि. मी त्या वक्रतुंडाचं चिंतन करतो. पुन्हा जसा एकदंताचा अर्थ मराठी लागत नाही तसा वक्रतुंडचाही अर्थ मराठी लागत नाही. कारण जर वक्रतुंड शब्दाचा मराठी अर्थ करायचा झाला तर वेड्या वाकड्या तोंडाचा एवढाच अर्थ करावा लागेल. इतका सामान्य अर्थ आहे का मोरयाचा? नाहीये. मग लोक म्हणतात नाही त्यांची सोंड वाकडी आहे म्हणून त्यांना वक्रतुंड म्हणतात. हाही अर्थ खोटा आहे. का खोटा आहे? कारण सोंड हे मोरयाचं नाक आहे. जर हत्तीलाच प्रतीक म्हणून घ्यायचं असेल तर नासिका आहे ती त्यांची, आणि वक्र नासिका असं नाव नाहीये. मोरयाचं नाव वक्रतुंड आहे. मग कशाला वक्रतुंड म्हणतात? पुन्हा तोच अर्थशास्त्रकारांनी सांगितला. वक्रा म्हणजे वाकडी तिकडी. कोण असते? ही माया वाकडी तिकडी असते. जगताची जी माया ती वेडी वाकडी असणारी माया, तिला जो तुंड म्हणजे तोंडाने, आणि तोंडाचा उपयोग काय तर फुंकर घालणे, तो फुंकरीनी जिला उडवून लावतो त्याला वक्रतुंड असं म्हणत असतात. याचा अर्थ जो मायेला सहज फुंकरीने, फुंकर याचा अर्थ कुठलाही अवयवही वापरला नाहीये. बाकीचा एखाद्याला मारण्याकरता निदान हात वापरला, पाय वापरला, इथं मोर्यानी तेही वापरलेलं नाहीये. मोर्यानी नुसती फुंकर वापरली आणि त्या फुंकरीनी मोर्या माया उडवतो. इतकी माया ज्याच्या समोर, आणि फुंकरीने आपण काय उडवतो? तो जो काडी कचरा असतो तोच फुंकरीने उडू शकतो. म्हणजे ज्याच्या समोर माया ही अक्षरशः कसपटा समान असते, काडी कचऱ्यासारखी असते, त्या मोर्याला वक्रतुंड असं म्हणतात. तो मोर्या माया उडवतो. माया कोणाची? माया मोर्याची नाही. कारण मोर्याच्या अधीन ती आहे. तुमच्या माझ्यावर मायेची सत्ता चालते, मोरयाची मायेवर सत्ता चालते. आणि म्हणून माया ती उडवून लावणारा मोरया हो वक्रतुंड माझ्यासाठी कामाचा आहे. त्याचा मी एकदंताला मी जाणतो, वक्रतुंडाचं मी चिंतन करतो आणि प्रार्थना करतो, हे वक्रतुंडा तू माझी माया दूर कर. म्हणून तिसऱ्याच्यात सांगितलं तन्नो दंती प्रचोदयात. तो एकदंत माझी माया दूर करो, मला उन्नतीला नेओ, ही त्याच्या चरणी प्रार्थना करायची. आणि मग आनंदाने मोरयाचं गायन करायचं. तिला गायत्री म्हणतात. जय गजानन.